कडव्यामध्ये अधिकार शक्ती सांगितली पूर्वार्धात, आणि कडव्याच्या उत्तरार्धात बाबाजी लिंता सांगितली. ब्रह्मांड उतरंडी ज्याचे विच्छे घडी, या विश्वाच्या पूर्ण उतरंडी ज्याच्या विच्छेनं, ज्याच्या मनाने, ज्याच्या अधिकारात खालीवरी होतात, तो पांडवाच्या यज्ञात उष्ट काढायला लागलाय, पंत्रावळ्या उचलायला. कशाला म्हणायचं ब्रह्मांड? आपल्या जिल्ह्याला, आपल्या राज्याला, फक्त आपल्या देशाला नाही. आतळ वितळ सुतळ तळातळ महातळ रसातळ पाताळ खालचे सात. आपण ज्या दीपात राहतो, स्वामीजी त्या दीपाला जांबूदीप म्हणतात. सिंहलदीप, कौशदीप, शाल्वदीप, पलवंगदीप हे वरचे 7. 14 झाले. 21 स्वर्ग, 14 भुवन. याच्यामध्ये नाना प्रकारच्या वेगवेगळ्या रचना झाल्या. आणि या सर्व ब्रह्मगोळ हलवायची किंवा नीट ठेवायची किंवा पालथा करायची ज्याच्यात ताकद आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. जगाचा बाप. एक सोपी व्याख्या सांगू तुम्हाला. भर पर्जन्य काळामध्ये, जरा कठीण वाटेल शब्द, भर पावसाळ्यामध्ये 1 महिना 27 दिवस थेंब पडला नाही. 1 महिना 27 दिवस उगा क्वचित द्या फवाऱ्यासारखा, पण लाभदायक पाऊस पडलेला नाही. आणि पावसाळा संपल्याच्या नंतर पाऊस पडला आणि चाऱ्याची आणि ज्वारीची अवस्था करून टाकली. ही ज्याच्या हातात ताकद आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. जगाचा बाप. एक जणाने 1 ट्रक भर पुस्तकं वाचिले. आप्पा 1 ट्रक भर पुस्तकं वाचिले. ते म्हणलं महाराज मला 1 ट्रक भर पुस्तकं पाठ आहेत. मग एखाद्या पुस्तकात ताकद आहे का सुंबळ्या? आकाश आलेल्यावर पाऊस पडतो नाही म्हणले. आपल्या पुस्तकात पाऊस पडत नाही. मग हे पुस्तक तू पप्याच्या माईला सांगत जा, विठाला विठाला काय लायकीचे नाही तुझे पुस्तक. अरे त्या मालकात सत्ता आहे या विश्वाच्या पूर्ण उतरंडी खालीवरी करायची. कधी ऊन पाडायचंय, कधी पाऊस द्यायचा, कधी थंडी सोडायची, कधी दुःख पसरायचंय, काय कधी करायचंय, ह्या सगळ्या गोष्टी ज्याच्या ताब्यात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. तुझी या कृपेने वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे, तुझी या बळे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. धनी या शब्दाचा मालक आहे. मालक विश्वाचा मालक आहे तो. या सर्व विश्वाच्या घडामोडी ज्याच्या हाताने खालीवरी होतात, ही ज्याच्यात ताकद आहे तो पांडवाच्या यज्ञातल्या पंतरळे उचलते. देखिला ओ माय चक्रभुज स्वभावी, वारुते वागवी अर्जुनाचे. सुदर्शनधारी आहे. सुदर्शनधारी. किती ताकद आहे त्याच्या सुदर्शनात. सज्जनांनो, किती मंडप टाकल्या सूर्य झाकल. महाराजजी नाही झाकू शकत. बाबाजी झाकल. बाबाजी नाही झाकू शकत. विज्ञानानं किती प्रगती केल्यावर सूर्याचा प्रकाश खाली यायचा नाही ठरल्यावर ठरवलं. होऊ शकतंय? नाही 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 नाही. पण पंढरपुरातल्या मालकानं 3:30 वाजता दिवस माळविला. अर्जुनाची प्रतिज्ञा खरी करण्यासाठी 3:30 वाजता सुदर्शन लावलं. आणि मग अर्जुन अग्निकाष्ट घेत असताना अर्जुन कसा जळतोय बघण्यासाठी महाभारतातल्या 24 हरामखोरापैकी एक जयद्रथ नावाचा हरामखोर तिथं उभा आला. आणि पंढरपुरातल्या मालकान सुदर्शन काढलं. हे पार्था, हा तो नालायक आणि हा जगाला प्रकाश देणारा सूर्य. महाराज 3:30 वाजता सूर्य मावळायची ताकद ज्याच्यात आहे. काय त्या सुदर्शनात ताकद असावा, किती मोठी शक्ती असावा त्याच्यात, किती मोठी शक्ती. रामकथा चालू आहे. महाराज त्याच्या जन्माच्या वेळी सूर्य थांबतोय. माध्यानाशी दिनकर पळभरी होय स्थिर. माध्यानाशी दिनकर हा संतांचा पुरावा आहे. ओरिजिनल शपथ सांगू का तुम्हाला. 2 प्रहरी काग सखे, 2 प्रहरी काग सखे. सूर्य थांबला, सूर्य थांबला. राम जन्मला ग सखे, राम जन्मला.
राम जन्मला ग सखे राम जन्मला, राम जन्मला ग सखे राम जन्मला. हा शपथ कुणाचा तरी एखाद्याचा पुरावा. पण माध्यानाशी दिन कर पळभरी होय स्थिर. बाबा ज्याच्या जन्माच्या वेळेला सूर्याला थांबावं लागते महाराजजी, काय ताकद आहे त्याच्यात, एवढी शक्ती ज्याच्यात आहे, एवढी शक्ती. याच्या पलीकडे सांगू, ज्या अर्जुनाची पाठ काशीतल्या मालकाने थापटावी, संग्रामे रुजिंतीला पाठ थापटिली अर्जुनाची, शब्बास, गंधर्वाचा पवाडा केला. काय ताकद असेल अर्जुनाची. ऐरावत नावाचा हत्ती, आपल्याकडे मंत्र्याला किती दिवे असतात गाडीला, आता नाहीत वाटते, काढून टाकले ना. हो, पूर्वी होते मंत्र्याच्या गाडीला, पण कितकाले असायचे. सर्जेराव पाटील आहेत नाही तर एकच असायचं नाही का, एकच. महाराजजी 222 दिवे ज्याच्या गाडीला, विश्वात एक मंत्री, त्याचं नाव इंद्र. याची गाडी म्हणजे ऐरावत नावाचा हत्ती. आणि या हत्तीचे चारही पाय उपरण्यान बांधले आणि पायाच्या मधात असा हात घातला आणि बगला झोळी अडकावा असा ऐरावत हत्ती बांधून आणला. काय शक्ती असेल त्या अर्जुनाची. त्याही अर्जुनाची शिडी मोडू नये याच्याकरता खालून सुदर्शन लावलंय. काय शक्ती असेल त्या सुदर्शनात, ताकद बघा. याच्या पुढचा पुरावा आहे का, महाभारतातल्या 24 नालायकापैकी एका नालायकाने रक्ताच्या नात्यातली माणसं जाळण्याचा प्रयत्न केला. त्याचं नाव आहे दुर्योधन. त्याचा पाहुणा आहे का तुमच्याकडे? हो, म्हणजे उग माझ्या गाडी दगड टाकायचं तू, असं सांगा कोणी असला तर. रक्ताच्या नात्यातली माणसं मारण्याचा प्रयत्न केला, लाक्षाग्रहात टाकलं. 11 सेकंदात घर पेटते, 11 सेकंदात. रात्रीचा 1:30 वाजलाय, बाईचा डोळा लागला आणि कोणाड्यात ठेवलेली प्रतिमा होती द्वारकाधीश कृष्ण परमात्म्याची, ती पंढरीतल्या मालकाची प्रतिमा होती. आणि जाता डोळा झाकत असताना सांगितलं, मालक प्रभू सांभाळ रे माझ्या वासरायला. वासरं म्हणजे तिची 5 लेकरं. आणि डोळा लागल्या गेला. रात्रीच्या 1:30 वाजता सुदर्शन सोडलं. लाखा जोर में पांडव बैठे, गुप्ता आग लगाई, बिगरी किने बजाई, नाथ मोरे बिगरी किने बजाई. चक्रा मार के धरणी फोडी, सुदर्शन सोडलं आणि जिथे पांडव आणि कुंती आई साहेब आहेत तिथं भुयार पडलं आणि नर्मदेच्या तीरावर पांडव सुखरूप नेले. काय ताकद आहे त्या सुदर्शनामध्ये, किती ताकद आहे, किती ताकद सुदर्शनात. आणि हे सुदर्शन ज्याच्याकडे आहे तो अर्जुनाचे घोडे धुवायलाय, ही त्याची लिंत आहे. याज्ञिकार पिती मंत्राच्या आहुती, यज्ञ चालू आहे. भूदेव मंत्राचा उच्चार करत असतात, प्रत्येक देवाला आव्हान टाकीत असतात. ब्रह्माय स्वाहा, इंद्राय स्वाहा, वरुणाय स्वाहा, यक्षाय स्वाहा, किन्नराय स्वाहा, चारणाय स्वाहा, विद्याधराय स्वाहा, लोकपालाय स्वाहा, चारुहासाय स्वाहा. नाना प्रकारच्या देवतेचं वर्णन. प्रमुख पंचायतनः यद्गिरिजापतयः सर्वस्थिता, यत् लंबोधरा स्थिता विस्थितो यत् स्वाहा, रुक्मिणी पांडुरंगाय स्वाहा, ब्रह्म सावित्रीय स्वाहा, यत् गणपतये स्वाहा, जगदंबाय स्वाहा, वज्रेश्वरी, कामेश्वरी, प्राणेश्वरी, विमला. या सर्व देव, चंडी, महाचंडा, वितंडा, कुंडा, सर्व देवतेंना स्वाहाकार करतात आणि यज्ञामध्ये आहुती टाकतात. कशा करता माहितीये? विश्वाच्या मालकाच्या प्राप्ती करता. पक्वादवाजीनं आहुती आहे, तुम्ही ऐकायला बसले, ही सुद्धा आहुती आहे. भजन म्हणणं, ही सुद्धा आहुती आहे. मी संतांचं चिंतन करतोय, ही सुद्धा आहुती आहे. कोणी मंडप झाडीत असेल, ही सुद्धा आहुती आहे. कोणी मंडप पंक्तीला वाढीत असेल, ही आहुती आहे. कोणी पात्र उचलीत असेल, ही आहुती आहे. कोणी पाणी वाढीत असेल, ही आहुती आहे. एखाद्याची पंगत असेल, ही सुद्धा आहुती आहे. कोणी यजमानपद घेतलं असेल, ही सुद्धा आहुती आहे. मला वाटतं साहेबांची पंगत आहे आजची, पाहिली मी त्याच्यावर. ह्या आहुत्या आता ह्या कशा करतायत माहितीये का? विश्वाच्या मालकाच्या प्राप्ती करता. विश्वाच्या मालकाच्या प्राप्ती करता. अजून नाही दिसला आपल्याला, अजून नाही दिसला. 4249 गावं पाहिली महाराष्ट्रातली मी एकदा गेलेलं. मला वाटतं मेटेजळगावला 19 वर्षापूर्वी आलतो. मेमरी कार्ड टाईट आहे माझं. 19 वर्षापूर्वी आलतो, 19 वर्षापूर्वी. सुरुवातीला मेटेजळगावला आलो. पंडित भाऊ आहे तिथं.
पवार काका आहेत, आप्पा आहेत, मला वाटते चे आत्ता नाव घेतलेले सर्जेराव दादा आहेत, पाटील आहेत. किती गाव पाहिली असतील, पण अजून त्याचं स्वप्न पडलं नाही त्या मालकाचं. अजून स्वप्न नाही. त्याच्या कृपेनं फार छान चाललंय इतकं मानील, पण स्वप्न नाही, स्वप्न नाही, स्वप्न नाही. काय अधिकार असेल त्या मालकाचा? विश्व ज्याच्या ताब्यात आहे, ज्याच्या नावानं नाना प्रकारच्या आहुत्या पडतात, तो अजून आपल्या स्वप्नात नाही. याज्ञी कार्पिती मंत्राच्या आहुती, तरी तो आपल्याला भेटत नाही. आणि तो द्रौपदी प्रति भाजी मागे, आणि तो द्रौपदीला भाजी. काय देवा घरी न मिळे आन, मागे भाजी पान द्रौपदीसी. काय त्याच्या इथं भाकरी नसतील, भाजी पोळ्या नसतील? त्याला 16,108 पत्न्या येतात. लक्ष्मी नुसती पत्नी नसून ती पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाली. पत्नी अधिक दास्यत्व आई साहेबांकडं. लक्ष्मी कोणाला म्हणायचं इथं बसलेल्या माईंनो? तुमच्या गळ्यात किती दागिने ठेवायचे आणि मालकानं किती जरी केले तर पडलेल्या कामासाठी बँकेत नेऊन किती कोचायचे, हे जिच्या हातात आहे तिला लक्ष्मी म्हणतात. आणि ती लक्ष्मी जगाच्या मालकाची पत्नी अधिक पायाची दाशी आहे. काय कमी असेल? तरी पण द्रौपदीकर भाजी मागतोय, ही त्याची लिंत आहे. शेवटच्या कडव्यात निवृत्ती दैवत पूर्ण मनोरथ पांडव कृतार्थ कृष्ण नामे. माझे निवृत्ती दादा, त्र्यंबक निवासी निवृत्ती दादा सांगतात, ज्या मालकाची एवढी मोठी ख्याती आहे त्याच्या नावानं पांडव कृतार्थ झाले. हा साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ. झालं कीर्तन. विठाला विठाला.